बातमी कोकणातून आहे। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। अभिनेते नाना पाटेकर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं। सिंधुदुर्गला गोव्यापेक्षाही नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला पुरेसा निधी येत नाही याबद्दल पाटेकर यांनी खंत व्यक्त केली। तर भरपूर निधी देऊनही हा निधी खर्च होत नाही असं सांगून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रखडलेल्या विकासाचं खापर अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे। सावंतवाडीच्या पर्यटन महोत्सवात नाना पाटेकर आले होते। त्यांच्या हस्तेच या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन झालं। त्यांनी खंत बोलून दाखवली की गोव्यापेक्षाही खूप चांगलं निसर्ग सौंदर्य सिंधुदुर्गला लाभलेलं आहे, पण सिंधुदुर्गमध्ये पर्यटन विकासासाठी निधी येत नाही। पण दीपक केसरकर यांनी मात्र या मुद्द्याचं खंडन केलेलं आहे। दीपक केसरकर असं म्हणतात की खूप सारा निधी सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी देण्यात आलेला आहे, पण अधिकाऱ्यांमुळे तो निधी खर्च होत नाही, योग्य ठिकाणी तो वापरला जात नाही, पर्यटन विकासावर वापरला जात नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। नाना पाटेकर आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, दीपक केसरकरही दिसत आहेत आणि सगळे स्थानिक नेते आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि ते उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं तेव्हाची ही दृश्य। सावंतवाडीच्या पर्यटन महोत्सवामध्ये खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। इथल्या फूड स्टॉल्सवर मालवणी पद्धतीची मासळी आणि वडे सागोती खाण्याकरता गर्दी केली जाते। सावंतवाडीच्या पर्यटन महोत्सवात जर तुम्ही इलात तर तुमका अस्सल आम्ही मालवणी सगळे वडे सागोती आणि घावणे उसळ खाऊक घालू। हयसर म्हणजे या सावंतवाडीच्या महोत्सवात असे खूप खावचे वडे सागोतीचे स्टॉल लागलेले असतात। तिकडे तुमका घावणे उसळ वडे सागोती आणि काय काय बराच काय काय मिळत। ह्या बघा आता काय काय चाललेलं आहे, बघा हय ताव मारतात वडे सागोतीवर सगळे लोक आणि या महोत्सवात येऊन अगदी बरोबर काय आपणा घोयात शोधून काढलेले या दुकान मालवणी वडे सागोती ही सैसकडची फेमस वडे सागोती म्हणजे वडे सागोती म्हणजे गावठी कोंबड्याचं चिकन, गावठी कोंबड्याचं रस्सा आणि सगळं अगदी झणझणीत मालवणी मसाला वापरून केलेलं हे सगळं प्रिपरेशन असतं। अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे सावंतवाडी महोत्सवामध्ये भरपूर आहेत। त्यामुळे तुम्ही गोव्याकडे जर जात असाल तर या गोव्याकडे जाताना सावंतवाडीला जरूर थांबा आणि सावंतवाडीला थांबल्यानंतर सावंतवाडीच्या फूड स्टॉल्सना जरूर भेट द्या। तुम्हाला मालवणी अस्सल मालवणी जे खाणं असतं मग ते व्हेज असू देत किंवा नॉन व्हेज त्याचा जरूर आनंद चाखता येईल, चव चाखता येईल आणि तुम्ही खुश होऊन जाल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सावंतवाडी।